नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत कुठे? भूतांच्या जगात. आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत त्याचं नाव आहे शापित वसा. आपण बरेचदा घरात पैसा पुरत नाही, कधीकधी घरात संपत्ती अनेक मार्गाने येते पण टिकत नाही असं म्हणतो. काही लोकांना तर तुमच्यावर लक्ष्मी बंधन केलं आहे असं सांगितलं जातं. पण खरंच या लक्ष्मीला असं बांधून ठेवता येतं का? किंवा खरंच तिला असं घरात आणून ठेवता येतं का? हा प्रश्न आपल्याला पडला असेल. आपला आजचा सत्य अनुभव याच प्रकाराशी संबंधित आहे. सर्वांना एक विनंती, कृपया आपण सादर केलेले अनुभव हे सत्य स्वरूपातील असले तरी आपण त्याच्याकडे फक्त मनोरंजन म्हणून पाहावं आणि कोणत्याही दुसऱ्या मार्गाने जाऊन आयुष्याला चुकीची कलाटणी देऊ नये. सुरू करूया आजचा अनुभव. नमस्कार, मी शैलेश पुण्यातील एका नामांकित कंपनीमध्ये जॉब करतो. मी आज जो अनुभव सांगणार आहे तो माझ्या जन्माच्या पूर्वीचा असून माझ्या आईला आलेला अनुभव आहे. साधारण 1970 ते 72च्या काळातील हा अनुभव आहे. माझं मूळ गाव पुण्यातील बारामती तालुक्यात आहे. माझे आजोबा स्वर्गीय संपतराव पाटील हे व्यवसायाने शेतकरी होते, पण लहान वयातच तंत्र मंत्र या गोष्टींची आवड असल्याने त्यांनी गावातील एका तांत्रिकाला गुरु मानून त्याच्याकडून काही सिद्धी शिकून घेतल्या होत्या. आम्हाला आजोळी गेल्यावर आजी त्यांच्या गोष्टी सांगायची. आजोबांनी ज्यांना गुरु मानलं ते सिद्धेश्वर स्वामी हे तांत्रिक आपल्या मुलाला देखील ज्या गोष्टी शिकवू शकले नव्हते त्या गोष्टी केवळ साधनेमुळे आजोबांनी शिकून घेतल्या होत्या. ते प्रामाणिकपणे फक्त लोक उद्धारासाठी यांचा वापर करतील अशी स्वामींना खात्री होती. आजोबांनी वेळोवेळी लोकांची मदत केली. एकही रुपया न घेता केवळ सेवा म्हणून हाताचं काम सोडून रात्री बेरात्री लोकांच्या मदतीला ते धावून जात असत. 1972च्या दुष्काळाचे महाचक्र सगळ्यांनाच माहीत आहे. त्याच कचाट्यात माझं घर देखील सापडलं. गावच्या जमीनदारांनी कवडीमोल भावात शेतीचा सौदा केला आणि जमिनी हिसकावून घेतल्या. सरकारी मदत फक्त नावाला आली. माझ्या घरची 40 एकर जमीन त्याच जमीनदारांनी हडपली. आजोबा अघोरी साधू आहेत हे माहीत असूनही माणसाला लालसा यमसदनाचा रस्ता दाखवते हेच खरं. त्यांनी घेतलेला तळतळाट त्यांच्या पिढ्या अजूनही भोगत आहेत. आजी सांगायची, कसं तरी पिकवून खायचो, हाताची जमीन तर गेली. कुठं मुंबई पुण्याला जावं तर तिकडून सुद्धा कामाची खात्री नव्हती. त्यात पदराला खेळणारी 3 पोरं. मग कसं करावं तेच सुचेना. मोठी मुलगी सुनेत्रा, तिच्या पाठी अनिल आणि सगळ्यात लहान माझे वडील प्रभाकर. मुलांची हेळसांड होईल या विचाराने बाहेर जाता येईना आणि घरी राहावं तर खावं काय हा मोठा प्रश्न होता. बघता बघता महिना गेला. मुलांना एक वेळचं जेवण मिळणं मुश्किल होऊ लागलं. बचतीच्या धान्यांच्या कणग्यांनी तळ गाठला होता. आजीला चिंतेने जखडलं, पण आजोबा आपलं नित्यकर्म पार पाडायचे. घरातील जमापुंजी ते त्यांच्या पूजेसाठी वापरू लागले. हे पाहून आजीचा पारा दिवसेंदिवस वाढू लागला. उपाशी पोटी नको ते करायला लावायचे. आजी आजोबांसमोर चेहरा वर करत नव्हती. तीच आता दिवस रात्र भांडू लागली. जमापुंजी अशी भूताखेतावर उडवून टाकण्याविषयी जाब विचारू लागली. एक दिवस ऐन अमावस्येला माझी मोठी आत्या सुनेत्रा आणि काका अनिल
ही भावंड नदीवर खेळायला गेली होती. पोटात भुकेचा गोळा उठल्याने नदीतील मासे पकडायला नदीत उतरली, पण पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांना मृत्यूला सामोरे जावं लागलं आणि घरावर शोककळा पसरली. गावाला हे नवं नव्हतं, कारण 1972च्या दुष्काळात प्रत्येक घरात मुले समोर मरून पडायची. मायबापाचे अक्षरशः डोळे रडून रडून आटले होते. एवढं सगळं पाहिल्याने त्यांना आता हे काही नवीन नव्हतं, पण आजीसाठी 9 महिने पोटात वाढवलेलं जगाचा निरोप घेऊन गेले होते. त्यांना पोसण्यासाठी आपण सक्षम नाही, ही जखम आजीला जिव्हारी लागली. आईबापाची श्रीमंती सोडून या बाबाच्या घरात आले. रात्रंदिवस संसारासाठी झिजले. हा आपला सकाळ झाली का पिशवी उचलून निघून जायचा, पण लेकरासाठी मी जीवाचं रान केलं. त्यांना बाप असून मी त्यांचा बाप झाले. आजी मुलांच्या मैतीसमोर बसून मोठ्याने रडत हे बोलत होती. आजोबांना जशी मुलांची बातमी कळाली तसे ते स्मशान साधनेतून उठले आणि घराकडे आले. घराभोवती लोकांचा गराडा झाला होता. मुलांची प्रेतं अंगणात झोपवलेली होती आणि बाजूला आजीचा हुंदका देऊन रडणं चालू होतं. अखेर नातेवाईकांकडून थोडीशी उधारी घेतली आणि मैताचं सामान आणलं. मीठ, जिरे, अगरबत्त्या, कापराच्या वड्या, सगळ्या सामानाची यादी आजोबांनी नातेवाईकांना आणायला सांगितली. पैशाच्या अभावाने त्या काळी बरेच लोक मुलांना पुरण्याऐवजी दहन करत, पण हिंदू धर्मशास्त्रानुसार मोठ्या माणसाचा देह हा पृथ्वी तत्वाशी निगडीत असतो. 10 वर्षापूर्वीच्या बालकाचा स्थूल देह कोवळा असतो, त्यामुळे तो पृथ्वी तत्वात सहज मिसळतो. पण वय वाढलं का त्याच्या पाठीमागे गुणदोष, देहावरची आसक्ती वाढते आणि त्यामुळे असा देह पुरल्यास देहाविषयीची आसक्ती असलेला आत्मा त्या ठिकाणी घुटमळण्याची शक्यता जास्त असते, म्हणून तो देह दहन करतात. आजोबा आणि नातेवाईक दफनविधी आटपून घरी आले. समोरच्या झोपडीत एक दिवा लावलेला होता. समोर अशक्त आणि चेहऱ्यावर घृणा असलेले भाव धरून आजी बसली होती. एकंदर घरची परिस्थिती माहीत असल्याने सगळ्या नातेवाईकांनी पायावर पाणी घेतलं आणि आल्या पावली निघाले. आता झोपडी वजा घरात उरले होते फक्त आजोबा, आजी आणि माझे वडील. आजोबा भिंतीला पाठ टेकवून बसले. तोच दारात एक अपरिचित मनुष्य आला. संपतराव आहेत का घरात? तोच आजोबांनी बाहेर पाहिलं. बाहेरील मनुष्य त्यांच्या बायकोला बाहेरची बाधा झालीये त्यासाठी आजोबांना बोलवत होता. आजोबा संध्याकाळी येतो असं म्हणत घरात आले. मागे वळून पाहतात तर आजीचा बांध फुटला आणि मोठमोठाने किंचाळत ती आजोबांना शिव्याशाप देऊ लागली. बापाचं काळीज असूनही त्यांना रडू आलं नाही, कारण आजी जे बोलत होती त्याने ते दुखावले गेले. एवढे पुरुषत्व नव्हते, संसार चालवायची कुवत नव्हती, तर केलंत कशाला लग्न? नुसती पोरं काढून आपण पुरुष आहोत हे सिद्ध होत नाही, त्यांना पोसावं लागतं. नामर्दासारखं दुर्लक्ष करून घराबाहेर जाणं सोपं आहे. एवढ्याच सिद्धी आहेत तर द्या ना एखादी भाकरी मुलांना. ते तर तुमच्याच्याने होणार नाही. तुमच्या या थोतांडाने मुलांना पोटभर अन्न मिळालं असतं तर मीही आडवी आले नसते तुम्हाला, असं म्हणत आजी धाय मोकलून रडू लागली. आजोबांना काय बोलावं तेच सुचेना. शेवटी ते उग्र स्वरात म्हणाले, तुला जर एवढीच तंत्रमंत्र सिद्धीची ताकद बघायची असेल तर आज रात्रीच दाखवतो. आत्तापर्यंत गुरूंना दिलेल्या वचनाचे मी प्राणापलीकडे पालन केले.
कधीही स्वार्थासाठी त्याचा वापर केला नाही, पण आज ते तोडतो. संध्याकाळ होऊ दे, तुला दाखवतो सिद्धींची कमाल, असं म्हणत ते रागाने घराबाहेर पडले. आणि आजी तिथेच माझ्या वडिलांना गळ्याशी धरत हुंदके देत रडू लागली. संध्याकाळी 7 वाजता आजोबा घरात आले. घरात सुतकाची छाया पसरली होती. आजी त्या 2 दिव्यांना टक लावून शून्य नजरेने पाहत होती. आजोबांनी काळी पिशवी खुंटीला अडकवली आणि आजीला आवाज दिला. जरा चिडक्या स्वरात तिने त्यांच्या तपाला पुन्हा शिव्यांची लाखोली वाहिली आणि त्यांच्यासमोर उभी राहिली. आजोबांनी तिला समोर बसवलं आणि बोलू लागले. हे बघ, आत्तापर्यंत केलेल्या वचनांचा मी त्याग करत आहे. याचा परिणाम काय होईल माहीत नाही, पण तुला आज एक वसा देत आहे, अघोर लक्ष्मीचा. तो वसा तू जप. तुला जे भौतिक सुख पाहिजे ते सगळं प्राप्त होईल. तुझ्या कल्पनेपलीकडे तुला सगळं मिळेल. तुझ्यासारख्या धनाच्या आहारी गेलेल्या स्त्रीपेक्षा मला पिशाच्च तुझ्यापेक्षा श्रेष्ठ वाटत आहे. दिवस बदलतात, पण त्यासाठी धैर्य लागतं, हे तुला समजत नाही. आजोबा चिडक्या स्वरात हे सगळं म्हणाले. आजीचा पुरता राग न गेल्याने ती अजूनही मुलांच्या मृत्यूला आजोबांनाच गृहीत धरत होती. तेवढ्यावर न थांबता तिने आजोबांच्या साधनेला थोतांड म्हटलं होतं. आजोबांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलाला म्हणजे प्रभाकरला झोपडीच्या बाहेर पावाचा तुकडा देऊन बसवलं आणि तिथेच झोपायला सांगून ते आत आले. झोपडीचं दार बंद करून आजी आजोबा झोपडीच्या मधोमध बसले. घरात उरलेल्या वाटीभर पिठाच्या त्यांनी 3 रेषा काढल्या. त्यावर 1 काळी बाहुली, 2 लिंबू आणि कच्ची हळद ठेवून 2 हिरव्या बांगड्या, 1 हिरवा कपडा टाकला. आजीचे हात हातात घेत तिला एक वसा दिला. नीट लक्ष देऊन ऐक. मी जो मंत्र सांगतोय तो मंत्र रोज 11 दिवस 11 माळा त्याचा जप कर आणि बघ काय कमाल होते. असं म्हणत आजीच्या नजरेला त्यांनी नजर दिली आणि मंत्रपठण करायला सुरुवात केली. 11 माळेची आवर्तनं संपताच आजोबांना छातीत जोरात कळ आली आणि धपकन ते आजीच्या अंगावर कोसळले. एव्हाना आजीला समजून चुकलं. स्वहितासाठी तंत्रसिद्धीचा वापर केल्याने त्यांना ही किंमत चुकवावी लागली. आजोबांचा मृत्यू झाला होता, पण आजीने न घाबरता त्यांना खाली झोपवलं आणि सामान उचलून ठेवलं. सकाळ होण्याची वाट पाहत बसली. सकाळी 4 वाजण्याच्या सुमारास आजीने आणि शेजाऱ्यांना उठवून आजोबाच्या मृत्यूची बातमी सांगितली. आजोबांच्या लोकउद्धारक वृत्तीने सगळा गाव त्यांना मानायचा. घरात कितीही अडचण असली तरी आजोबांनी प्रत्येकाला मदत केली होती. त्यामुळे लगबगीने सारा गाव जमा झाला. सकाळी 10च्या दरम्यान आजोबांवर अंत्यसंस्कार पार पडले आणि सुरुवात झाली एका दैवी चक्राला. आजीने दिवस रात्र एक करून 11 दिवस अन्न ग्रहण न करता जपमाळ सुरू ठेवली. आणि आश्चर्य, आजोबांच्या दशक्रिया विधीसाठी घरातील सगळी कपडे धुवायला नदीवर जात असताना तिला घरात सोन्याची एक थैली सापडली. त्यात सोन्याच्या थैलीतून तिने आजोबांचा विधी केला, गोड जेवण केलं आणि हळूहळू घरात धनप्राप्ती अदृश्य मार्गाने येऊ लागली. घरातील चणचण बंद झाली. झोपडीचं रूपांतर एका पक्क्या घरात झालं. एवढ्या मोठ्या घरात फक्त आजी आणि माझे वडील. माहेरची परिस्थिती पाहून काही वर्षाने तिने तिच्या भावाला आणि त्याच्या बायकोला बोलवलं. घरातील वर्दळ वाढली आणि अदृश्य मार्गाने येणाऱ्या लक्ष्मीचा ओघ देखील.
आजीच्या चेहऱ्यावर आता तेज दिसू लागलं, अंगाला मांस चिटकू लागलं. गावातील लोक परिस्थितीमध्ये झालेला आश्चर्यकारक बदल आजीला विचारू लागली. पण आजीने, हे माझ्या भावाचे पैसे आहेत, त्याच्या जीवावर मी मोठी होते, असं सांगून टाळाटाळ केली. काही दिवसातच आजीच्या भावाला आणि त्याच्या बायकोला घरात विचित्र भास होऊ लागले आणि त्यातच त्यांनी जगाचा निरोप घेतला. पण आजीला ते घर सोडणं कठीण होतं, कारण तिनेच त्या घरात अघोर लक्ष्मीला आणून तिचा वसा जपला होता. काही दिवसातच वडील मोठे झाले. त्यांना शिक्षणासाठी मुंबईला पाठवलं. उच्च शिक्षण घेऊन ते मुंबईच्या विद्यापीठात प्राध्यापक झाले. जशी नोकरी लागली तशी त्यांच्या लग्नासंबंधीची बोलणी झाली. चांगले स्थळ येऊ लागले. त्यातच माझ्या आईचं स्थळ आलं. प्रतिष्ठित घराण्याची पोरगी असल्याने इतर गोष्टी बघण्याचा सवालच उरला नव्हता. वडिलांना तार करून बोलवलं आणि योग्य वेळ साधून धूमधडाक्यात बार उडवून दिला. लग्नात पाण्यासारखा पैसा ओतला. त्यांच्या लग्नाचा थाटमाट पाहून कुणी अंदाजही लावू शकणार नाही का हे कुटुंब दुष्काळात होरपळलं होतं. आलिशान घरात आईचा प्रवेश झाला. घरात गृहलक्ष्मी आली. यथोचित सगळे सोपस्कार पार पाडून आई घरात रमू लागली. वडील नोकरीचं कारण सांगून त्यांनी घरातून काढता पाय घेतला आणि मुंबईला आले. पण काही दिवसांनी आईला बेचैनी होऊ लागली. आई घरात आल्याने आजीच्या साधनेत बाधा यायला सुरुवात झाली. चित्त एका जागी स्थिर होत नव्हतं. सतत कसलासा आवाज कानात येऊन तिचा वसा अर्धवट राहू लागला. एवढ्या वर्षापासून जो इमाने इतबारे करत होती त्यात खंड पडू लागला. 60 वर्षाची होऊनही तिचा बांधा, तेजस्वी चेहरा, महागड्या साड्या तिचं ऐश्वर्य दाखवत होत्या. पण आईला घरात एकटी असताना मात्र वेगवेगळ्या सावल्यांचे भास होऊ लागले. जेवण बनवताना कुणीतरी मागे आहे असं वाटू लागलं. एक दिवस आजी रात्री जेवण करून आंघोळीला गेली. हे बघून आईला थोडंसं आश्चर्य वाटलं. आजीला विचारावं असं वाटलं, पण आजी न थांबता बाथरूममधून थेट तिच्या खोलीत शिरली आणि धाडकन दार बंद केलं. कदाचित सासूबाईंना बरं नसेल असा विचार करत आईनेही फार विचार न करता आपली रूम गाठली. रात्री 2 वाजता कसल्याशा आवाजाने आईला जाग आली. कुणीतरी दात ओठ खात होतं. तोच विचित्र आवाज ऐकून ती घाबरली. लाईट लावली, पण समोर कुणीच नव्हतं. भास झाला असेल असं समजून तिने परत झोपण्याचा प्रयत्न केला. पण अचानक कोणीतरी छातीवर बसलंय असं तिला जाणवायला लागलं. तिचा श्वास थांबला. घट्ट मिटलेले डोळे तिने उघडले आणि समोरचं दृश्य पाहून ती चक्रावून गेली. एक स्त्री अंगावर हिरवीगार साडी घालून, दागदागिन्यांनी मढून, करकरीत काळ्या चेहऱ्याची, डोळ्यांची आग ओकत आईचा गळा दाबत होती. तिला पाहून आई जोरजोरात ओरडण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिचा आवाज घशातून बाहेर येईना. शेवटी आईने कशीबशी किंकाळी फोडली. तशा सगळ्या भिंती हादराव्यात एवढ्या त्वेषात ती आकृती नाहीशी झाली. घड्याळात 3 वाजले. आईला झालेला प्रकार कळायच्या आत काहीतरी पडल्याचा आवाज आला म्हणून आई धावत रूममधून बाहेर आली, तर समोर सासूबाई आडवी पडली होती. सासूचं ते रूप पाहून ती प्रचंड घाबरली. सासूचे एकटक तिच्याकडेच पाहत असलेले मोठे डोळे, बाहेर आलेली जीभ, अस्ताव्यस्त केस आणि डोळ्याखाली वर्तुळं, हा अवतार पाहून ती प्रचंड घाबरली. क्षणभरही न थांबता धावत घराबाहेर गेली.
एव्हाना सकाळ झाली होती. घराबाहेर लोक दिसत होती. तिने काही माणसांना बोलवलं. लोक घरात येऊन आजीला पाहू लागली. काही वेळातच डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टरांनी सासूची नाडी पाहताच तिला मृत घोषित केलं. आजी कायमचं जग सोडून गेली. लग्न होऊन महिनाभरातच असं झालं. त्यामुळे आई पुरती भांबावली. वडिलांना मुंबईवरून बोलवण्यात आलं. घरात आईचे नातेवाईक आले आणि जड अंतकरणाने त्यांनी आजीला निरोप दिला. सगळीजण 2 दिवस लेकीला सोबत म्हणून घरीच थांबली. पण घरात राहून आजीला मात्र काहीतरी खटकत होतं. तिने आईला खूपदा विचारलं, पण अगं काही नाही, आई तर खूप प्रेमळ होत्या असं म्हणून आईने विषय टाळला. 3ऱ्या दिवशीची रात्र झाली. आई, मामी आणि आजी एकत्र झोपले होते. पुरुष मंडळी हॉलमध्ये झोपली होती. आईला भीती होती. त्या दिवशीसारखा प्रकार परत झाला तर. ती जरा सावध होऊन आजीकडे पाठ करून बसली होती. एकदाचा तिचा डोळा लागला आणि घड्याळात 2चा ठोका पडला. तेच अभद्र ध्यान तिच्या छाताडावर बसलं. जणू काय आज योग्य वेळ साधून तिचा गळा दाबायचाय या हेतूने ती बाई जोरजोरात आईचा गळा दाबत होती. आईला त्रास होऊ लागला तसा तिने जोरात हात मारत किंकाळी फोडली. आजी, मामी घाबरून उठल्या. आईला जवळ घेत त्यांनी धीर दिला. तोवर खालून सगळी पुरुष मंडळी रूममध्ये आली. काय झालं असं विचारताच आईचा बांध फुटला आणि तिने आत्तापर्यंत घडलेले प्रकार सगळ्यांना सांगितले. मामा आणि माझे वडील हे सगळं ऐकून सुन्न झाले. झालेला प्रकार कुणाच्याच लक्षात येईना. कुलूप घातलेल्या आजीच्या खोलीतून कोणीतरी जोरजोरात दरवाजा ठोठवू लागलं. जणू त्या बंद खोलीतून कोणीतरी दार उघडा आणि मला मुक्त करा असं म्हणत होतं. घड्याळात 3 वाजले. सगळी लोक एकाच रूममध्ये होती. पण आजीच्या दाराची थाप काही केल्या थांबत नव्हती. एवढ्या भयान शांततेत ती थाप आणि एक अस्पष्ट गुरगुर कानावर येऊ लागली. कुणाला काहीच कळेना. आजीने दार बंद करायला सांगितलं आणि म्हणाली, जावई बापू, हे नक्की काय आहे? आपल्याला लवकर शोधावं लागेल, कारण या शक्ती फक्त रात्रीच्या जागृत होतात आणि सकाळी विलुप्त होतात. पण जर त्यांनी हेरून ठेवलेली घटिका आली तर नियतीलाही बंधनं देऊन त्या प्राण घेऊन जातील. माझ्या वडिलांना हा सारा प्रकार नवीनच होता. त्यांनी यावर तोडगा काय असं विचारताच आजोबा म्हणाले, मी एका सिद्ध पुरुषांना ओळखतो. आपण उद्या सकाळीच त्यांना बोलवू. पुढचं नियोजन करण्यात कधी सकाळ झाली कुणाला कळालंच नाही. सकाळचे 5 वाजले. आजीने खोलीचं दार उघडलं तेव्हा बाजूच्या रूममधून येणारा आवाज बंद झाला होता. सगळे लोक बाहेर आले. प्रचंड घाबरलेल्या आईला मामी आधार देत बाजूलाच बसली होती. आजोबांनी त्यांच्या माहितीत असलेले दिव्य पुरुष श्री स्वामी महाराज यांना फोन केला. ते भल्या पहाटे ध्यानाला बसलेले असल्याने त्यांच्या शिष्याशी बोलणे झाले. एकंदरीत सगळा प्रकार सांगितला. तसे शिष्य तत्परता दाखवत, आम्ही जवळच आहोत, सकाळी 11पर्यंत तुमच्याकडे पोहोचू असं म्हणून त्यांनी फोन ठेवला. आजी आणि मामी किचनमध्ये होत्या. आजोबा, मामा आणि वडील हॉलमध्ये बसले होते. दारासमोर एक गाडी आली. साधारण 40शीतील गृहस्थ, काळी दाढी, डोक्यावर घनदाट काळे केस, कपाळावर अबीर बुक्का आणि अष्टगंधाचा टिक्का आणि तालीम करणाऱ्या पहिलवानालाही लाजवेल
अशी भरगच्च शरीरयष्टी. अंगात पांढरा कुर्ता आणि पायजमा घालून 2 शिष्यांसोबत महाराज खाली उतरले. आजोबांनी त्यांना नमस्कार केला. महाराज घरात बसताच आई सांगू लागली, मी घरात आले त्या दिवसापासून कुणीतरी जवळ असल्याचा भास होतोय. रात्रीचा मला मारण्याचा प्रयत्न होतोय. महाराजांनी लक्ष देऊन सगळं ऐकलं, पण काहीतरी सुटत असल्याचं त्यांना जाणवलं. कडीला कडी लागत नव्हती. म्हणून त्यांनी एक कटाक्ष प्रभाकरकडे टाकला. तेव्हा वडील म्हणाले, मी मुंबईमध्ये असतो, त्यामुळे इथे काय झालंय मला काहीच कल्पना नाही. महाराज म्हणाले, ठीक आहे, तुम्ही निश्चिंत राहा, बाकीचं मी बघतो. असं म्हणून त्यांनी बैठक मोडली. त्यांच्या असण्याने सगळ्यांना हत्तीचं बळ आलं. महाराजांनी त्यांच्या शिष्यांना गावात फेरफटका मारायला पाठवलं. संध्याकाळच्या वेळेला ते शिष्य घरी आले. श्री स्वामी महाराज यांच्या जवळ गेले. त्यांनी गावातून खबर काढली आणि महाराजांना घरची स्थिती व आत्ताची परिस्थिती सांगितली. प्रभाकर याचे वडील मोठे सिद्धतांत्रिक होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर यांचे दिवस पालटले हे सांगितलं. हे सगळं ऐकताच महाराजांना कडीला कडी लावता आली. त्यांचा चेहरा गंभीर झाला. ते शिष्यांना घेऊन बाहेर आले आणि आजीच्या रूमची विचारणा करून आजीच्या रूमकडे गेले. आईने आजीची खोली दाखवत सांगितलं, सासूबाई गेल्यापासून या दरवाजाला कुलूप लावलंय, पण काल रात्री या रूमचा दरवाजा ठोठवल्यासारखा आवाज आला, तो याच खोलीतून. हे ऐकताच महाराज चकाकले. रूमकडे कटाक्ष टाकत ते म्हणाले, याची चावी द्या जरा, मला आत जायचंय. आणि हो, मी म्हणेपर्यंत कोणीही चौकटीत प्रवेश करणार नाही. महाराज चावी घेऊन आत गेले. त्यांनी सगळ्या सामानाची पोलिसांसारखी चौकशी केली आणि काही संशय वाटणारं सामान काढून बाजूला बेडवर ठेवलं. एक फाटलेला हिरवा कपडा, कच्ची हळद, 2 लिंबू, डझनभर हिरव्या बांगड्या, हे सगळं सामान जवळ घेऊन ते फरशीवर ध्यानाला बसले. समोरून उभ्या असणाऱ्या माणसांना फक्त त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव दिसत होते. डोळे घट्ट मिटून ते एकाग्रपणे कोणाशी तरी संवाद करत होते. काही वेळाने त्यांनी डोळे उघडले आणि बाहेर आले. रात्रीचे 10 वाजले होते. आजोबांनी काय झालं असं विचारताच महाराज म्हणाले, हे पहा गणेशराव, काय झालंय आणि काय करण्यात आलंय हे मला कळालंय. आपण उद्या सकाळची वाट पाहू. सकाळी या सगळ्यावर तोडगा काढता येईल. महाराजांच्या या वाक्यावर सगळ्यांनी होकारार्थी माना हलवल्या. आजी आणि मामी यांनी जेवायला वाढलं आणि सगळीजणं झोपायला गेली. आज कितीतरी दिवसांनी आईला छान झोप लागली. ती दचकून उठेल की काय, तिला त्रास होईल का, या भावनेने आजी आणि मामी तिच्याकडे लक्ष ठेवून होत्या. एकंदर सकाळचा कोंबडा आरवला आणि सकाळी 9च्या सुमारास सगळीजणं महाराजांभोवती बसून त्यांच्या उपदेशाची वाट पाहू लागले. महाराजांनी सांगायला सुरुवात केली. प्रभाकरचे वडील खूप मोठे आणि लोकप्रिय तांत्रिक होते. मी देखील त्यांना भेटलोय. अतिशय सद्गुणी आणि लोकउद्धारक. त्यांचं नाव आमच्या क्षेत्रात खूप आदराने घेतलं जातं. पण त्यांच्या पत्नीला त्यांची सिद्धी ही थोतांड वाटल्याने त्यांनी काही सिद्धीचा वापर स्वतःसाठी केला आणि पश्चाताप म्हणून स्वतःचा बळी दिला. ती सिद्धी म्हणजे अघोर लक्ष्मी. तिचा सुहासिनीचा म्हणून वसा बसवला आणि तुझ्या आईला दिला. पण तू गृहलक्ष्मी म्हणून या घरात आल्याने त्या लक्ष्मीकडे तुझ्या सासूचं दुर्लक्ष झालं.
त्यांना नियमित वसा वाहणं शक्य होत नव्हतं, म्हणून ती रुष्ट झाली आणि तिने तुझ्या सासूचा बळी घेतला. काल मी तिला या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा मला लक्षात आलं ते कोणतंही पिशाच्च नसून कुठली तरी सिद्ध केलेली शक्ती आहे. त्यात मला त्यांच्या खोलीत हिरवा चुडा दिसला. मला तेव्हाच शंका आली, विधवा स्त्रीकडे हे काय कामाचं? म्हणून मी शोध घेतला. तुमच्या आजीने त्या वशाची पूजा केली आहे, रोज 11 आवर्तनं दिलीत. पण पोरी, तुझ्या येण्यानं त्यांना जावं लागलं. आता तुझ्या सासूने घेतलेल्या वशाचं तुम्ही उद्या 21 सुवासिनींना जेवण घालून उद्यापन करा, म्हणजे अघोर लक्ष्मी आनंदाने तुमच्या घरातून नाहीशी होईल. त्यांनी सगळ्यांकडे बघितलं. तसे झालेला प्रकार ऐकून सगळे चकित झाले. बाबांनी त्यांना या लक्ष्मीबद्दल अजून खोलात जाऊन विचारलं, तेव्हा महाराज म्हणाले, देवी अघोर लक्ष्मी ही एक महत्त्वाची हिंदू देवता आहे, जी लोकांच्या जीवनात नशीब, समृद्धी, विपुलता आणते. तिला तांत्रिक महालक्ष्मी किंवा काळी महालक्ष्मी म्हणून देखील ओळखतात. तिचा मंत्र आध्यात्मिक वाढीसाठी सर्वात शक्तिशाली मंत्रांपैकी एक आहे. अघोर लक्ष्मी ही दैवी स्त्री शक्तीचा एक अद्वितीय पैलू आहे, जो हिंदू धर्मात पूज्य आहे. अघोर हा शब्द संस्कृतमधून आलाय, ज्याचा अर्थ भयभीत नाही किंवा निर्भय असा आहे. अघोरी हे उत्तर प्रदेश, भारतातील तपस्वी शैव साधूंचे मठ आहेत. ते शैव धर्माच्या तांत्रिक आणि गैरपुराणिक स्वरूपांचे पालन करतात. अघोरी मरणोत्तर विधीमध्ये गुंततात, ओसाड मैदानात राहतात आणि कपाल म्हणजे कवटीचे कप आणि दागिने तयार करण्यासाठी मानवी हाडे वापरतात. त्यांच्या प्रथा बऱ्याचदा ऑर्थोडॉक्स हिंदू धर्माच्या विरोधाभासी असतात. लक्ष्मीची विविध रूपं जीवनाच्या विविध पैलूंची पूर्तता करतात, जसं की ऐश्वर्या लक्ष्मी लक्झरी आणि विपुलता देते, वसुधा लक्ष्मी जमीन मालकी मंजूर करते, आयुष लक्ष्मी दीर्घ आणि निरोगी आयुष्याची खात्री देते. अशी माहिती देऊन महाराज थांबले. आजीने त्यांच्याकडे पाहत उद्यापन कसं करायचं असं विचारलं. त्यावर महाराजांनी त्या उद्यापनाची विधी सांगून सुवासिनींना आहेर द्या, हिरवी साडी, हिरवा चुडा द्या असं सांगितलं. महाराजांनी दिलेल्या माहितीने सगळ्यांना एक वेगळीच ऊर्जा आली आणि त्या अघोर लक्ष्मीचा राग घालवण्यासाठी त्यांनी पंचपक्वानाचा बेत केला. दुसऱ्या दिवशी सांगितल्याप्रमाणे 21 सुवासिनींना आमंत्रणं दिली. त्या पाटावर बसताच मामी आणि आईने सगळ्यांना जेवणं वाढायला सुरुवात केली. सगळ्यात शेवटच्या पाटावर बसलेली सुवासीन ही कधीही गावात पाहिलेली किंवा ओळखीची नव्हती. भरजरी शालू नेसून अंगावर ढीगभर दागिने घालून ती सगळ्यांसोबत जेवायला बसली. आईने तिला पाहिलं तेव्हा तिला आश्चर्य वाटलं, पण असेल कोणीतरी असं म्हणून तिने दुर्लक्ष केलं आणि शेवटी कुंकू लावून सौभाग्यलक्ष्मीचं ताट तयार करून त्यांना तो आहेर दिला. त्या शेवटच्या बाईने ताट स्वीकारलं आणि ती उंबऱ्यातून जाताना जणू दिसेनाशी झाली. आईला थोडंसं विचित्र वाटलं, पण पुरुष मंडळी जेवायची बाकी आहेत या धांदलीमध्ये तिला विचार करायला वेळच मिळाला नाही. सगळ्या पसाऱ्याची आवराआवर करून आजीने हातात झाडू घेतला. तशा कुणाच्या तरी पायांच्या खुणा आत जाताना दिसल्या. तिने निरखून पाहताच त्या खुणा देवघरात जाऊन नाहीशा झाल्यात हा प्रकार आजीला समजला. आजीने महाराजांजवळ येऊन हा प्रकार सांगितला. तेव्हा महाराज म्हणाले, ज्यांनी ही लक्ष्मी सिद्ध केली होती त्यांनी
कायम जनसेवा केली. त्यांच्या या पुण्याईमुळं ही लक्ष्मी कायम तुमच्या सोबत राहील. घरात कधीच कशाची कमी पडू देणार नाही. तिने तिचं उद्यापन करून घेतलंय. आता फक्त ती आशीर्वादच देईल. मंडळींनो, आपला आजचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.